नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं समाज कशा पद्धतीनं आपल्या कामाच्या पावत्या देतं आणि सामाजिक भूमिकेत आपल्या ठसा कशा पद्धतीने निर्माण करायचा ना, हे तुकाराम मुंडे साहेबांकडून शिकावं. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये म्हणजे या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांच्यावर ज्या पद्धतीच्या टीकेचे भडीमार होत होते, त्यांच्या निलंबनासंदर्भात प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न करत होते. आणि ह्या सगळ्या संदर्भातून ज्या पद्धतीने एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला विठीस धरून सर्वसामान्यांची परिस्थिती कशी हाताबाहेर जाईल ह्याचीच परिणिती करण्याचा प्रयत्न चालू होता. पण वास्तविक स्वरूपात कामाच्या केलेल्या पावत्या कधीही वाया जात नाहीत. कारण की प्रत्येक जणाच्या मनात जेव्हा या हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांवर जेव्हा याचा भडीमार सुरू झाला आणि प्रत्येकाच्या म्हणजे ज्यांनी मुंडे साहेबांच्या कार्यप्रणालीला पाहून सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या वेदना उमटू लागल्या. त्या वेदना युट्यूबवर उमटल्यात. कितीतरी व्हिडिओ मुंडे साहेबांच्या समर्थनात उतरलेले दिसले. समर्थनात नाही, त्यांच्यासाठी दिलेला भक्कम पाठिंबा येतो. कामाच्या पावत्या तशा असाव्या हो, पण या कार्यप्रणालीत अशा पावत्या मिळणार नाहीत. कारण की कामच करायचं नाहीये. वरच्याला खुश करा आणि खालच्याला खुश करा, आपलं काम चालू द्या. आपल्या काय बापाचं जात आहे. ही जी समाजसेवा आणि या सगळ्या समाजाची चटके ज्या माणसाला बसतात ना, जो समाजाच्या या उन्हात होरपळतो ना, तोच खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांसारखा कार्यकीर्द गाजवून आपली समाजाला पावती द्यायची म्हणजे समाजातून पावती मिळवायचे प्रयत्न नाही करत, तर समाज त्यांना पावती देतो. वास्तविक स्वरूपात आहे. खऱ्या अर्थानं असे IAS अधिकारी जर या भारताच्या खऱ्या सेवेत जर उतरले तर देशाचं कल्याण, कारण की अमेरिका ही मागं पडेल, जपान ही मागं पडेल. कारण कार्यप्रणालीच आपली महत्वाची भूमिका आहे. निर्वहन करणं, पोहोचवणं, हे सर्वसामान्य माणसापर्यंत नेणं ही कार्यप्रणालीची भूमिका असते, कार्यपालिकेची भूमिका असते. मात्र कार्यपालिका त्याला कुसूर करते नेहमी त्या गोष्टीत. इथं कार्यपालिकेची एकच खासियत आहे, धटाई खाई मिठाई आणि गरीब खाय गाचांड्या. त्या गरीबापर्यंत न्याय पोहोचवण्याची यांची क्षमता नाहीये. मग काय, आपल्या पद्धतीने आपला कार्यकर्ता गाठावा, आपला नेता गाठावा, एखादा खालचा कार्यकर्ता गाठावा आणि त्यांच्या माध्यमातून आपलं काम चालूच द्यावं. या पद्धतीची आज कार्यप्रणाली झाली आहे. पण या कार्यप्रणालीला झुगारून स्वतःच्या परिस्थितीनं ज्या कक्षेत आहोत, या कक्षेच्या अधिकारापर्यंत आपली काम करण्याची पद्धत आहे, ही कामाची पद्धत जर वापरत असेल कोणी तर ते तुकाराम मुंडे साहेब आहेत. आणि या तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीनं आज त्या दिव्यांग मंत्रालयात पदभार सांभाळून ज्या पद्धतीच्या चाळण्या लावल्यात ना, एक एक खडे बाजूला फेकल्या चाललेत. कशा पद्धतीने आजपर्यंत बापाची मत्ता म्हणून याचा उपभोग घेणारे लोक आता खऱ्या अर्थानं पटलावर येऊ लागले. एसटी महामंडळामध्ये आरक्षित जी सीट आहे दिव्यांगांसाठी, ती आपले बापाची मक्तेदारी समजून त्यांच्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर, बोगस दिव्यांग UDID कार्डवर प्रवास करणारे अनेक आता गोत्यात येऊ लागले. मग ही छाननी कशा पद्धतीनं होऊ लागलेली आहे ना, ही आता पोटात दुखतंय. अनेकांचे कारभार बाजूला पडतायत. बीड जिल्ह्यात तर 12 शिक्षक याच्यासाठी सस्पेंड करण्यात आलेली आहेत. मग अशा कार्यप्रणालीच्या चांगल्या कामात आपली भूमिका मांडणाऱ्या माणसाला जर अशा पद्धतीनं जर हे राजकारणी पावत्या देत असतील आणि त्या लोकांचं समर्थन करून आपल्या ज्या जनतेच्या प्रश्नासाठी आपल्याला जे व्यासपीठ दिलेले ते स्वतःच्या हितासाठी जर हे व्यासपीठ वापरत असतील ना, तर अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी आत्मविवेचन करायला पाहिजे या गोष्टीवर, की मित्रांनो, आपल्याला दिलं कशासाठी, आपल्या जनतेने आपल्याला प्रतिनिधित्व कशामुळे मिळवून दिलं. पण चूक त्यांची नाहीये ना. त्यांनी खर्चलेला दाम काढणार कुठून? कारण की निवडणुका आले की भरमसाठ पैसे येतात ना, खोक्याच्या खोके लागतात. आणि खोके खर्च केल्यानंतर हे ओके कसे राहणार? यांनाही खोके पाहिजे असतात.
मग या खोकेच्या कारणात अशा पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांचा जीव जातो, अशा पद्धतीने त्या लोकांची दडपशाही केल्याचा प्रयत्न करतो. मग करणारच नाही, यांच्याकडून काही मिळणार नाही ना त्यांना. कारण की या सगळ्या गोष्टी जरी पटलावर आम्हाला सरळ आणि सुतासारख्या सरळ दिसत असतील, पण वास्तविक स्वरूपात ह्यांच्यासारखी गुंतागुंत कुठंच नाही. आज प्रत्येक जण, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक वरचा माणूस फक्त बघतोय की आपलं खळगी कशी भरेल, आपल्याला कसं मिळेल. पण असे कार्यकर्ते जेव्हा तुकाराम मुंडे साहेबांसारखे गतिरोधक तयार होतात ना, तेव्हा खऱ्या अर्थानं समाज परिस्थितीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला कवायती कराव्या लागतात. आणि या कवायतीची जी खऱ्या अर्थानं फलित मिळतं ते सर्वसामान्य जनतेला. कारण की त्यांच्यापर्यंत आजपर्यंत काही न पोहोचलेला विषय सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. त्यांना आशेचा किरण वाटतोय. आणि या किरणाच्या अवतीभोवतीच समाज व्यवस्था ही सुदृढ होईल. पण त्याच्यासाठी ही कार्यपालिका सक्षम झाली पाहिजे. आपल्याकडं उलट आहे, कार्यपालिका सक्षम नाही झाली तरी चालते, पण आमचा मलिदा आम्हाला मिळू द्या आणि आम्हाला आम्हाला पोषित होऊ द्या. पण अशा पद्धतीनं जर समाजाचा गाडा चालला तर ही लोकशाही ज्यासाठी अंगीकारली आहे आम्ही, ज्या लोकशाहीची खरी बीज ही सर्वसामान्य जनता आहे, तो अंत्योदय आहे की जो सामाजिक परिस्थितीमध्ये शेवटच्या स्तरावर येऊन ठेपलेला आहे. त्यांच्यापर्यंत जर ह्या सगळ्या सुखसुविधा आणि सगळ्या योजनेचा प्रवास झाला नाही ना, तर खऱ्या अर्थानं आमची जी लोकशाहीची मूळ बीज आहेत ना, तीच नष्ट होती आणि पुन्हा अराजकतेकडे प्रवास सुरू होईल. बघतायत ना गावात, बघतायत ना चौकात, बघतायत ना प्रत्येक ठिकाणी आज अराजकतेच्या परिस्थितीत कशा पद्धतीनं गुंडशाही सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी आमच्या बापाची मक्ता म्हणून बसणारी पिल्लावळ आज प्रत्येक ठिकाणी आपल्या पद्धतीची दहशती माजवतायत आणि हळूहळू या राजकारणातल्या खादी वस्त्रावर आपला अधिकार दाखवण्याचा प्रयत्न करतायत. खऱ्या अर्थानं अशा तुकाराम मुंडे साहेबांसारख्या कार्यप्रणालीत आलेल्या अधिकाऱ्यांनी जर खऱ्या पद्धतीने काम केलं तर यांची मजाल नाहीये की या पद्धतीनं वागायची. यांची मजाल नाहीये बोगस किरी करून स्वतःची खळगी मारायची. पण जनता ही या पद्धतीच्या लोकांना या पद्धतीच्या अधिकाऱ्यांना साथ देत नाही आणि त्याचीच परिणिती हे होते की अधिकारी शेवटी विचार करतात की ज्यांच्यासाठी करतोय त्यांनाच ह्याचं काही पडलेलं नाही, तर मग करून काय फायदा. ही अशी जाणीव अधिकाऱ्यांमध्ये निर्माण होऊ देऊ नका. करतायत ना तर त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. बीड जिल्ह्याने खूप चांगलं उदाहरण दिलं होतं. जेव्हा सुनील केंद्रेकर साहेब बीड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि डीपीडीसी साठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या पद्धतीने त्यांच्या बदल्याची प्रयत्न वरून चालू होते, तेव्हा जनता पूर्णपणे रस्त्यावर उतरली होती. जनतेने आंदोलनं सुरू केली होती आणि पहिल्यांदा कोणत्या तरी एका अधिकाऱ्यासाठी जनता आंदोलन करते हे महाराष्ट्राला त्यावेळेस जनतेने सांगून दिलं, कळवलं की आम्ही झोपलेले नाहीत. आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जर जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली ना, तरच अधिकाऱ्याला काम करताना मजा येईल. सगळ्या गोष्टी हे मुंडावून फेकता येतील, पण जनता आपल्या मतलबाशिवाय दुसरं काही बघत नाही. हे सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. अनेक प्रकारे ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती ही अधिकाऱ्यांना विटीस धरते, ते हिवाळी अधिवेशन खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांच्या कामात गतिरोधक आणणारी प्रक्रियाच म्हणता येईल. हे त्यांना कशा पद्धतीने डॉमिनेट करायचं, त्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव कशा पद्धतीने पारित करून घ्यायचे, कारण की अधिकार सीमित आहेत ना. लोकप्रतिनिधी म्हणून त्या पवित्र मंदिरामध्ये मांडलेला प्रश्न हा नेहमी निकाली निगत केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी त्या प्रश्नाला वजन मिळत गेलेलं आहे, कारण सर्वसामान्याचा आवाज म्हणून त्याला पाहिलं जातं. पण हे सर्वसामान्याचा आवाज पोटातून आहे का ओठातून आहे हे कधी तपासलं गेलेलं नाही. हे तपासलं गेलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती ही सुदृढ आणि व्यवस्थित होईल आणि मुंडे साहेबांसारखे अधिकारी खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला सुधारण्यासाठी खरी संजीवनी ठरतील. त्यामुळं ज्या पद्धतीने मुंडे साहेबांचं समर्थन या युट्यूब प्लॅटफॉर्मवर झालं,
12-13 व्हिडिओ तर कमीत कमी मी पाहिले की त्यांच्या समर्थनात त्यांनी पद्धतीनं मांडलं आणि हे समर्थनच खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा खरा आवाज आहे. त्यामुळे मित्रांनो, असे अधिकारी प्रत्येक ठिकाणी कार्यरत असले पाहिजेत. यांच्या कामाच्या दिशा आणि दशा खऱ्या अर्थाने फुलल्या पाहिजेत, तरच हा देश सुदृढ होईल. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या मनात काही प्रतिक्रिया असतील 100% आपल्या कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.